लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 येण्याचा अंदाज आहे। आज जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केले। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 3,000 रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। इथं पटापट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। आज जसं की शनिवार 6 सप्टेंबर आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अर्थात आज जसं की शनिवार गोड झालेला आहे। प्रत्येकी लाडकी बहीण आता आपल्या बँकेच्या खात्यावरती डोळा उघडून बसली होती, कारण मोबाईलमध्ये आता तुम्ही जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला तशा प्रकारे टोटल आता तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागलेले आहे। आज जसं की बघू शकता तुम्ही 6 सप्टेंबर इथं तुमच्या खात्यामध्ये शनिवार दिवस आज तुम्हाला 1,500 नाही तर 1,500 3,000 रुपये ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे टोटल 3,000 रुपये जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे। ही आनंदाची बातमी थेट महिला व बाल विकास मंत्री तत्करे मॅडमनी इथं नुकताच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे। त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आणि 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा याचा लाभ आज सकाळपासून शनिवार 6 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। ही बातमी सकाळपासून इथे पेपरला आली आहे आणि तुमच्या खात्यावरती हे पैसे 3,000 रुपये सकाळपासून आजच्या सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्टात तर तुमचं खातं असेल तर पोस्टात सर्वात जास्त इथं गर्दी महिलांची दिसून आलेली आहे। या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा झालेले आहे। रांगा इथं बहिणींच्या दिसून आलेल्या आहे। प्रत्येकी जण आपले पैसे इथं काढण्यासाठी उत्सुक आहे। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद अशा पद्धतीने दिसून आलेला आहे। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आदिती तटकरे मॅडमनी या योजनेच्या अंतर्गत जसं की लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे पैसे तातडीने जमा करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी इथं बटन दाबलेली आहे। त्यानुसार आज शनिवार 6 सप्टेंबर रोजी सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती जमा होण्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येऊ लागलेला आहे। विशेष म्हणजे काही बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जो रखडलेला होता त्यांनी जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांना एकत्र म्हणजे 4,500 रुपये देखील त्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मेसेज त्यांना आलेला आहे। खास करून सर्व बँकांमध्ये आज महिलांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी याबद्दल स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे। तर कोणाला मागील हप्ता एखादा जर सुटला असेल, रखडला असेल तर त्या थांबलेला हप्ता देखील त्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आज सकाळपासून हे सर्व बहिणींना पैसे जमा होण्याचा मेसेज आलेला आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले तर त्या जिल्ह्यांची यादी सांगतो, कारण की काही ठराविक जिल्ह्यांमध्येच हे लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तर 4,500 रुपये जमा झालेले आहे। तर त्या जिल्ह्यांमध्ये जे पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। तर सकाळपासून आज 6 सप्टेंबर शनिवार दिवस तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर कदाचित त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे बघायची आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, आज सकाळपासून या 10 बँकेमध्ये उघडल्याच इथं 10 बँकांच्या मध्ये सर्वात जास्त महिलांची गर्दी इथं दिसून आलेली आहे। म्हणजेच इथं बघा, पोस्ट ऑफिसमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे काढण्याची सर्वात मोठी गर्दी इथं दिसून आलेली आहे। आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या 4 बँकेत तर भरपूरशा गर्दी इथं लाडक्या बहिणींच्या दिसून आलेल्या आहे। तर या लाडक्या बहिणींच्या पैसे इथं आज जसे की 6 सप्टेंबर शनिवार दिवस त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मेसेज आलेला आहे। काही महिलांना तर 5 सप्टेंबर पासून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मेसेज आलेला आहे। तर त्यानंतर बघा, अशा पद्धतीने सर्वात महिलांची गर्दी आणि रांगा इथे या बँकेमध्ये लागून दिसत आहे। जिकडे तिकडे ज्या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये नुसत्या महिला इथे दिसून आलेल्या आहे। बघा, अशा पद्धतीने या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका, कारण की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नाही त्या महिलांच्या खात्यावरती हे हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, कारण की आदिती तटकरे मॅडमनी स्वतः जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। बघा, या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका। तर बघा, जिल्ह्यांची यादी सांगतो। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर आणि त्यानंतर अकोला, अमरावती, सातारा, सांगली, अहमदनगर। त्यानंतर बघा, इथं 12वा नंबरचा जिल्हा सांगण्यात आलेला आहे बुलढाणा, यवतमाळ, नाशिक आणि नागपूर। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि जसं की त्याच पद्धतीने बीड, अकोला, अमरावती होतं, त्यामध्ये जसं की वर्धा सुद्धा होतं
आणि त्याच पद्धतीने नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील सर्व महिलांना हे जसं की लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर 1500+1500 म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे. तर अशा पद्धतीने स्वतः आदिती तटकरे मॅडमने सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रमैत्रिणींनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.